SNX मराठी, सिद्धेश्वर न्यूज एक्सप्रेस, सत्यासाठी SNX सोबत. सायंकाळची आल्हाददायक वेळ, वऱ्हाडी मंडळींची लगबग, मंगलाष्टकांचा सुमधुर निनाद आणि वरुण राजाच्या हलक्या सरींच्या साक्षीने 10 जोडप्यांच्या रेशीम गाठी आनंदमयी वातावरणात जुळल्या. निमित्त होते सोलापूर महानगरपालिकेचे सभागृह नेते नरेंद्र काळे आणि मित्र परिवारातर्फे आयोजित भव्य सामुदायिक विवाह सोहळ्याचे. पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 301व्या जयंती निमित्त गुरुवारी सायंकाळी गोरज मुहूर्तावर टाकळीकर मंगल कार्यालयात हा दिमाखदार विवाह सोहळा पार पडला. विवाह सोहळ्यावेळी पडलेल्या पावसाच्या हलक्या सरींनी जणू नव दाम्पत्यांवर वरुण राजाने आशीर्वादाचा वर्षाव केल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार विजयकुमार देशमुख, आमदार सचिन कल्याण शेट्टी, आमदार देवेंद्र कोठे, माजी आमदार दिलीप माने, सोमलिंग घुली महाराज, सिद्धलिंग महाराज, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, श्रीकांत मोरे, महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे, उपायुक्त वीणा पवार, स्थायी समिती सभापती रंजिता चाकोते, भाजप शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर, माजी महापौर श्रीकांचना यन्नम, चंद्रिका चौहान, अमर पाटील, चेतन नरोटे, गोविंद कारे, सुमन कारे, संयोजक नरेंद्र कारे व रजनी कारे यांची प्रमुख उपस्थिती होती. गुरुवारी सकाळी वधूवरांच्या देव अक्षता विधीनंतर नवदाम्पत्यांना सफारी, शालू, मणिमंगळसूत्र, जोडवे, चप्पल, बूट, संसारोपयोगी भांडी व पुस्तके भेट देण्यात आली. त्यानंतर सर्व विवाह विधी पार पडले. विवाहानंतर उपस्थित वऱ्हाडी मंडळींनी सुग्रास भोजनाचा आस्वाद घेतला. यावेळी मनोरमा बँकेचे सर्व श्रीकांत मोरे यांनी प्रत्येक जोडप्यांना 1011 रुपये त्यांच्या खात्यात टाकून फ्री मध्ये बँक खाता उघडणार असल्याचे सांगितले, जेणेकरून भविष्याचा विचार करून बँकेत पैशाचे जमा करणे काळाची गरज आहे. बँकेमध्ये पैसे जमा करून आणि अडचणींना उपयोगी येईल असाही श्रीकांत मोरे यांनी सांगितले. सायंकाळी हजारो सोलापूरकरांच्या उपस्थितीत गोरज मुहूर्तावर अक्षता सोहळा पार पडला. यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले, नरेंद्र काळे हे हाडाचे सामाजिक कार्यकर्ते असून सर्वांना सोबत घेऊन जाण्याच्या स्वभावामुळे त्यांनी मोठा मित्र परिवार जोडला आहे. वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्च करण्यापेक्षा सामुदायिक विवाहासारखा उपक्रम राबवणे कौतुकास्पद आहे. आमदार सचिन कल्याण शेट्टी म्हणाले, नरेंद्र काळे यांनी सामाजिक बांधिलकी जपत हा उपक्रम राबविला असून हे खऱ्या अर्थाने पुण्याचे काम आहे. तर आमदार देवेंद्र कोठे यांनीही या उपक्रमाचे कौतुक केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नरेंद्र काळे यांनी केले, तर सूत्रसंचालन मंगेश लामकाने यांनी केले. अहिल्यादेवीच्या मूर्तींचं वाटप केलं होतं. यावेळेस काय करायचं असं सर्व मित्रांनी ठरवलं की यावेळेस आपण सामुदायिक विवाह सोहळा करावा. माझा स्वतःचाही विवाह सामुदायिक विवाह सोहळ्यात झाला. 2010ला मी सामुदायिक विवाह सोहळ्यात माझं लग्न केलं आणि आज मला आनंद होतोय की मी ज्यावेळेस सामुदायिक विवाह सोहळ्यात लग्न मी केलं होतं आणि आज आमच्या सगळ्या मित्रमंडळाच्या माध्यमातून एक सामुदायिक विवाह सोहळा आम्ही स्वतः घेतोय आणि 10 दाम्पत्यांचा विवाह आम्ही करतो. हे करत असताना ज्यावेळेस कल्पना मांडली त्यावेळेस सहज वाटलं, म्हणजे सहजपणे कल्पना मांडली, करायचं का, या सगळ्या गोष्टींचा विचार केला होता की पाऊस येईल का, वारं येईल का, या सगळ्या गोष्टींचा विचार केला. पण सगळ्यांनी असं म्हणलं की हे सगळं देवावर सोडून देऊ, देव आपल्या पाठीशी आहे, म्हणून हे सगळं देवावर सोडून आम्ही हा निर्णय घेतला की या मैदानात हा विवाह सोहळा साजरा करावा. आणि हे साजरा करत असताना या सगळ्या 1 महिन्याचा काळ होता. 1 महिन्याच्या काळात नोंदी आल्या. नोंदणी होत असताना आज ज्या अडचणी येत आहेत की आम्हाला वाटलं नोंदणी होती का नाही, पण आम्ही ठरवलं होतं 2 जरी आली नोंदणी तरी आपण हा विवाह सोहळा सुरुवात करायची, कुठं तर सुरुवात करायची इच्छा होती. आणि आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं जवळपास 10 नोंदणी आल्या आणि हा विवाह सोहळ्याची सुरुवात.